महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। आज एक पुन्हा नवीन अपडेट आहे त्या विद्यार्थ्यांकरता ज्या विद्यार्थ्यांचं ITI झालेलं आहे त्यांच्याकरता पुन्हा एक रिक्रुटमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची। तर ती नेमकी काय आहे ते सर्व डिटेल तुमच्याशी शेअर करतो, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। त्याचं कारण असं की जेव्हा काही या प्रकारचा अपडेट असला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला। ठीक आहे, नेमकी आता रिक्रुटमेंट कुठची आहे तर ती आहे नाल्कोची। नाल्को म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड। ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे, म्हणजे नवरत्न कंपनीमधली ही एक कंपनी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये आहे। तुमचा जॉब तो लागला तर सरकारीच असणार। तर याची डिटेल ॲडव्हर्टाईज जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ती आपला CST लॉन्चपॅडचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण अपलोड करून ठेवलेली आहे आणि अप्लाय करण्याची लिंकसुद्धा तिथेच दिलेली आहे। म्हणजे तुम्हाला शोधाशोध करायची गरज नाही, सरळ सरळ त्या चॅनलवरती जायचं आणि तिथनं PDF डाउनलोड करायची, म्हणजे तुम्हाला अधिक माहिती तुम्हाला त्या PDF मध्ये तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता नेमकं काय काय दिलेलं आहे ते तर सर्व सांगतोच बघा। कुठची आहे, नाल्कोची रिक्रुटमेंट आहे ती सांगितलं। लोकेशन याचं हेड ऑफिसचे आहे ते आहे ओडिसा इंडिया आणि तुमची पोस्टिंग आहे ऑल इंडिया, कुठेही होऊ शकते। त्यांनी त्यांच्या गरजेनुसार त्यांना जिथे ट्रान्सफर करायचं तिथे ट्रान्सफर करू शकते, जिथे त्यांचं लोकेशन आहे तिथे तिथे ट्रान्सफर होऊ शकते पोस्टिंगची। ठीक आहे, ही नवरत्न कंपनी आहे आणि ती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये। आता यामध्ये कोणते कोणते ट्रेड आहे, बरेच ट्रेड इलिजिबल आहे, त्याच्यातले कोणते ट्रेड आहे तुम्ही पुन्हा एकदा ॲडव्हर्टाईज बघून घ्यायची। मी आता जे शक्य झाले ते बाहेर काढले, मला जे दिसले ते तुम्ही बघून घ्यायचं। बघा त्याच्यामध्ये फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे, त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिक आहे, पुन्हा टेक्निशियन मेगाट्रॉनिक्स आहे, मेगाट्रॉनिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल म्हणजे MMV, असे टोटल जवळपास 8 ट्रेड आहे। पुन्हा एकदा तुम्ही ॲडव्हर्टाईज आपली चेक करून घ्यायची। जशी तुम्ही ॲडव्हर्टाईज डाउनलोड कराल ना तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते वरती पोस्टचं नाव काय दिलेलं आहे, स्केल दिलेली आहे, टोटल वॅकन्सी किती आहे, कोणतं क्वालिफिकेशन लागते किंवा कशामध्ये ITI पाहिजे, पुन्हा कारण की याच्यात डिप्लोमाची पण वॅकन्सी आहे इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी, त्यातलं एज किती पाहिजे, एज लिमिट किती आहे, ग्रेड पे किती आहे म्हणजे लेवल किती आहे पेमेंटचा, आणि एक्सपिरियन्स जर लागत असलं तेही इथे काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे। उदाहरणार्थ ऑपरेटरची पोस्ट आहे, 6 जागा आहे, त्याच्यासाठी मेकॅनिक मोटर व्हेकल याच्यामध्ये ITI झालेला पाहिजे, पूर्णच्या पूर्ण NCVT SCVT इथे अलाउड नाही आहे, आणि सोबतच 35 इयरपर्यंत काय 35 वर्षापर्यंत ते एज रिलॅक्सेशन आहे कोणासाठी, ओपनवाल्यांसाठी। पुन्हा बाकीचं सांगतोच, आणि 2 वर्षाचा काय त्या फील्डमधला एक्सपिरियन्स पाहिजे। तशाच पोस्ट बघून घ्यायची। मायनिंग मॅट आहे, त्याच्यानंतर फोरमन मायनिंग आहे, कुठं कुठं इथं इंजिनिअरिंगची गरज आहे पण 1-2 पोस्ट आहे फक्त, बाकीच्या सर्व ITI वाल्यांसाठी आहे। पुन्हा एक ऑपरेटर आहे, 55 जागा आहे, पुन्हा एक ऑपरेटर आहे, 54 जागा आहे। तर इथं एक्सपिरियन्स लागत नाही, इथे एक्सपिरियन्स लागतो। कोणते कोणते ट्रेड आहे त्याच्यामध्ये बघाल तर ट्रेडचे नावं दिलेलं आहे। आता मी प्रत्येकाचं एक एक नाव वाचत बसेल तर व्हिडिओ मोठा होणार, जेवढं गरजेचं आहे तेवढं वाचतो, तुम्ही फक्त बघून घ्यायचं आपला ट्रेड आहे का। मी ऑलरेडी ट्रेडचे नाव पूर्वीच सांगितले, एकदा ॲडव्हर्टाईज कन्फर्म करायची। त्याच्यानंतर फिटरची पण वॅकन्सी आहे, पुन्हा फिटरची वॅकन्सी दिलेलं आहे, 15 आहे, किती आहे 12 आहे 13 आहे, ज्या जागा आहे त्या दिलेल्या आहे, एज लिमिट पण तुम्हाला दिलेली आहे। पुन्हा 9 नंबरवरती इलेक्ट्रिकलची आहे, 35 जागा आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे, सोबत 27 वर्ष त्याचं वयोमर्यादा आहे आणि याच्यामध्ये अनुभवाची काही गरज नाही, तुम्ही जर व्यवस्थितपणे बघाल ॲडव्हर्टाईजमध्ये तर। ठीक आहे, पुन्हा 10 नंबरवरती इलेक्ट्रिकल आहे, त्याच्यातही 35 वॅकन्सी आहे, इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे पण याच्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि एज लिमिट याच्यामध्ये किती आहे 35। आता तसंच टोटल हे एज लिमिट कोणासाठी आहे, ओपनवाल्यांसाठी आहे। जे कॅटेगरीमध्ये आहे जसे की SC आणि ST चे विद्यार्थी आहेत त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, आणि OBC जे नॉन क्रिमिनलमध्ये आहे त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। तर ते अप्पर लिमिट झालं 35+3 35+5 याप्रमाणे ते काय असणार रिलॅक्सेशन असणार। ठीक आहे, त्याच्यानंतर सर मग सिलेक्शन कसं होणार किंवा सिलेक्शनची प्रोसेस कशी, जनरली परीक्षा होते तुम्हाला माहिती आहे। इथे काय होणार आहे, तुमची CBT टेस्ट होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, एकच टेस्ट होणार आहे। त्या टेस्टमध्ये तुमचं काय होणार मेरिट बनणार। आता ते टेस्ट कशी असणार, त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असणार, 100 MCQ म्हणजे त्याच्यामध्ये 100 MCQ असणार, 100 क्वेश्चन्स असणार, सोबत ते क्वेश्चन्स कितीचे असणार 120 मिनिटाचे असणार। किती असणार 120 मिनिटाचे, म्हणजे जो टाईम दिलेला आहे 2 आवर्स दिलेला आहे। किती दिलेला आहे 2 आवर्स म्हणजे 2 घंटे दिलेला आहे। 2 घंट्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे, पण त्या 100 प्रश्नामध्ये काय येणार, 100 प्रश्नामध्ये 60% टेक्निकल, म्हणजे त्या 100 मधले 60 जे प्रश्न आहे, 60 जे क्वेश्चन आहे ते कशाचे येणार आहे टेक्निकलचे येणार आहे। टेक्निकल म्हणजे तुमचा ट्रेड फिटर आहे तर फिटरचे प्रश्न, तुमचा ट्रेड इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिशियन आहे तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन, तुमच्या ट्रेडचे प्रश्न 60 येणार। मग त्याच्या व्यतिरिक्त 40% काय येणार नॉन टेक येणार, म्हणजे त्याच्यातले जे 40 क्वेश्चन आहे 40 क्वेश्चन कसे येणार नॉन टेकचे येणार। कसे येणार नॉन टेकचे, म्हणजे टोटल काय झाले एकूण 100 झाले। आता त्याच्यामध्ये नॉन टेकमध्ये काय
काय असणार, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आहे, जनरल नॉलेज आहे आणि इंग्लिश आहे. असे 4 भाग आहे. म्हणजे 10-10 प्रश्न दिलं नाही आहे, पण ॲज अन ॲव्हरेज 10-10 प्रश्न सर्व यांचे त्याच्यामध्ये असणार. आता हा पेपर कोणत्या भाषेमध्ये होणार, तो होणार इंग्लिश आणि हिंदीमध्ये. म्हणजे फक्त आणि फक्त पेपर होणार इंग्लिश आणि हिंदीमध्ये. फक्त इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच असणार, बाकी सर्व इंग्लिश प्लस हिंदीमध्ये. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे तुम्ही 100 प्रश्न सोडवून येऊ शकता, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे मार्क्स काढायची गरज नाही. आता जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियनचे असतील त्यांना जर या 60 मार्काचा जर अभ्यास करायचा असेल किंवा 60 प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर आपला तुम्हाला माहिती आहे आपल्या ॲपवरती एक विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा कोर्स आहे, जो सर्वच स्पर्धा, टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता उपयुक्त आहे. कोणताही असो, जिथे इलेक्ट्रिशियन वायरमन लिहिलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. कुठलीही परीक्षा असो, कुठलीही परीक्षा असली तरी त्याच्यासाठी एकदम महत्त्वाचा आहे. सर्व व्हिडिओ लेक्चर्स आहे, अनलिमिटेड टेस्ट आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरला पण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ॲपमध्ये पण जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. आता हे अभ्यास करणाऱ्यांसाठी आहे, फॉर्म भरणाऱ्यांसाठी नाही. ज्याला अभ्यास करायचा त्याने अभ्यास करू शकता. म्हणजे हीच भरती नाही, पारेषण आहे, वितरण आहे, बऱ्याचशा सर्व भरत्या याच्यामध्ये काय होते, इलिजिबल होता किंवा अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर सर परीक्षा कुठे असणार, हे तर झालं ठीक की सर परीक्षा कुठे असणार. 7 समुद्र पार नको व्हायला, परीक्षा आपल्या जवळ असली पाहिजे. परीक्षेचं सेंटर आपल्या महाराष्ट्रात पण दिलेलं आहे, पण कुठे आहे, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे आणि MMR म्हणजेच काय, मेट्रोपॉलिटन रिजन जे आहे, म्हणजे ते मुंबईचंच पालघर वगैरे येते त्याच्यामध्ये, ते मुंबईच्याच रिजनमध्ये. म्हणजे सरळ एकच जर पकडलं, मुंबई डोक्यामध्ये ठेवलं तर मुंबईमध्ये आपला काय होणार, पेपर होणार. ते महाराष्ट्राची सिटी आहे. तुम्ही बाकीचं मग तुमच्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता, तिथं फॉर्म भरताना तो ऑप्शन तुम्हाला दिसणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर मग फी किती आहे, फीज जर बघितली तुम्ही तर बघा, जनरल, OBC, नॉन क्रिमिलेअर आणि EWSच्या विद्यार्थ्यांना 100 रुपीज फी आहे. म्हणजे आता ॲक्च्युली यांच्याकडनं आहे ना, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने शिकायला पाहिजे सेंट्रलच्या भरतीकडनं, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची जर भरती असली त्याची फीज बघितली तुम्हाला 100-200 रुपये दिसते, परंतु जर आपल्या स्टेटची बघितली तर 700-800 1000च्या पलीकडे असते. आता यांनी का बरं कमी घेते, त्यांनी का बरं जास्त घेते, त्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही, पण असो. आणि जर तुम्ही SC ST हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा लँड आउटस्टेट असाल किंवा इंटरनल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फीज नाही आहे, 0 आहे, एक्झेम्प्टेड आहे. म्हणजेच 0 रुपीज आहे. काय 0 रुपीज आहे, 1 रुपये तुम्हाला फीज भरायची गरज नाही, तुम्ही याच्यामध्ये येत असाल तर. पण फी जर भरली तर ती फीज कशी असणार, नॉन रिफंडेबल असणार, कारण ऑनलाईनची सिस्टमच असते की ते रिफंड उलटी रिवर्स नाही फिरवू शकत, सरळच त्याला फिरवावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अप्लाय कसं करायचं, काही नाही, नाल्कोची वेबसाईट आहे www.nalcoindia.com, याच्यामध्ये जायचं. त्याच्यामध्ये करिअर पेजमध्ये गेले की तुम्हाला अप्लायची लिंक मिळते किंवा आपल्या टेलिग्रामवरती पण अप्लायची सरळ आपण काय केलेली आहे, लिंक देऊन ठेवलेली आहे. आता फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे ती 21/5 पासून सुरू झालेला आहे आणि ते 10 जूनपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. म्हणजे लास्ट डेट जी आहे ती किती आहे, 10 जून आहे. तर आवर्जून लास्ट डेटची वाट बघायची नाही, त्याच्यापूर्वीच काय करायचं, फॉर्म भरायचा. ही होती आपली नाल्कोची ॲडव्हर्टाईज. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.